मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कमी पाणी साठ्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यात कमी झालेल्या पाण्याच्या साठ्याबाबत चिंता व्यक्त। पाऊस कमी अशात साठा कसा जपून वापरता येईल या संदर्भात चर्चा सुरू। लातूर जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक। प्रकल्पांमधील पाणी पिण्याच्या योजनेसाठी आरक्षित। जिल्ह्यामध्ये सध्या 151 विहिरींचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला, त्यामुळे मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची चिंता वाढली। जायकवाडीचं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय। मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांमध्ये सध्या 38.80% इतका पाणीसाठा उपलब्ध। कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट। शहरावर पाणी टंचाईचं सावट, तर काळंबवाडी धरणातून पाईपलाईनने होणारा पाणी पुरवठा थांबला। पाणी नसल्यानं पंपिंग स्टेशन्सही बंद। सांगलीमधल्या कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यावरती जलसंपदा विभागाकडून बंदी। शेतीसाठी पाणी उपसा न करण्याचे निर्देश। खासगी आणि औद्योगिक पाणी उपशावरती देखील घालण्यात आली बंदी। पाणी उपसा केल्यास फौजदारी कारवाई होणार। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून बिगर सिंचन आवर्तन सुरू। अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागणार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या विलंबामुळे पाणी टंचाईचं संकट आणखी गडद। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 32% पाणीसाठा। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 22% पाणीसाठा शिल्लक। 33 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी राखीव, तर अवैध पाणी उपशाविरोधात विशेष मोहीम देखील राबवली जाणार। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 14 पैकी 6 धरणं कोरडी ठाक, तर गिरणा धरणातील जलसाठा हा 30%वर। मन्याडमध्ये अवघा 20% जलसाठा शिल्लक। लातूरच्या मांजरा धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित। लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांचे हे आदेश। मांजरा धरणातून लातूरचा अंबेजोगाई, केज, कळंब, शिरढोण या शहरांनाही पाणी पुरवठा। पुण्याच्या मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाची गरज। पाऊस नसल्यानं तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा कमी। पवना धरणामध्ये 20% पाणीसाठा शिल्लक। सोलापूरच्या तांदूळवाडीमधील अपघातानंतर जालन्यातील अपघातग्रस्त विहीर चर्चेत। 2021 मध्ये विहिरीमध्ये 2 कार कोसळल्याची घटना घडली। 5 वर्षांनंतरही अपघातग्रस्त विहीर बुजवण्याचं प्रशासनाकडून धाडस नाही। जालना नागपूर मुख्य महामार्गालगत विहीर असल्यानं अपघात होतात। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आता 14 गावांमधील विहिरींचं अधिग्रहण, तर छोटे मोठे तलाव पडले कोरडे ठाक। सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न देखील बिकट। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड या गावामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती। नदीपात्रात छोटा खड्डा खोदून पाणी काढण्याची नागरिकांवर वेळ। मोरगड गावामध्ये 8 दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर। कोल्हापूरमधील धरणांमधून शेतीसाठी अनिश्चित काळासाठी पाणी उपसा बंद, तर धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जाणार। शेतीसाठी पाणी वापरल्यास कारवाईही होणार। भंडाऱ्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बावनथडी धरणामध्ये केवळ 13% पाणीसाठा शिल्लक। धरणाच्या पाण्यावर अवलंबून शेतकऱ्यांची चिंता वाढली। तुमसर आणि मोहाडी तालुक्यामध्ये सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण। वेळच्या परळीसह 15 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर धरणामध्ये 30% जलसाठा शिल्लक, तर पाणी कमी असतानाही हजारोंच्या संख्येने अवैध विद्युत पंपाद्वारे शेतकऱ्यांचा धरणातून पाणी उपसा सुरू। कारवाई करण्याची केली जाते मागणी। अमरावतीच्या मेळघाटातील मोरगड गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई। नदीपात्रामध्ये खड्डे खोदून पाणी काढण्याची गावकऱ्यांवर आली वेळ। नागरिकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता। तर कोकणात 6 जूनला दाखल झालेल्या मान्सूननं सध्या पाठ फिरवली आहे। अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पेरणीनंतर पाऊस गायब झाला, त्यामुळे भाताची रोपं करपली। कोकणातल्या बळीराजावरती दुबार पेरणीचं संकट ओढावलं। परभणी जिल्ह्यातील खोकलेवाडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई। गावातील सर्व घरांमध्ये नळपाणी योजना, मात्र नळाला पाणी नाही, नळाला पाणीच नाही, त्यामुळे नागरिक खासगी बोरवेलवरती अवलंबून। कोल्हापूर शहरातील पाणी कपातीचं संकट देखील गडद। शहरातील अनेक भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची ओढावली वेळ। पुणे शहरामध्ये पाणी कपातीच्या काळामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। पाणी कपातीच्या काळात दक्षतेसाठी महापालिकेकडून पथकं तयार। अहिल्यानगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठा घटला। एप्रिलमधील 52% पाणीसाठा आता थेट 10%वर आला। मुळा धरणामध्ये 6.7 टीएमसी इतका पाणीसाठा असून त्यापैकी केवळ 2 टीएमसी पाणी उपयुक्त। पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार असल्याचं देखील स्पष्ट। धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेलं आवर्तन बंद। राज्य शासनाच्या आदेशानंतर डाव्या आणि उजव्या कालव्यामध्ये सोडलेलं आवर्तन बंद केलंच आहे। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जालन्याच्या बदनापूरमधील दाभाडी गावामध्ये जलजीवन योजनेचं पाणी न मिळाल्यानं महिला आक्रमक। थेट पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचं आंदोलन। या योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप। मीरा भाईंदर या ठिकाणच्या तीव्र पाणी टंचाई विरोधात मनसेचं आंदोलन। थेट महापालिकेमध्ये देव घेऊन अनोखं आंदोलन केलं। पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून शेतकरी धान खरेदी केंद्रावरती वाहनं रांगेत उभी असल्यानं शेतकऱ्यांवरती आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ। प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप।
सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ल्यातील आडेलीमधील कृष्णप्रभा अॅग्रोटेक केंद्रावरती धाड 4,24,000चा विनापरवाना खत आणि बियाण्यांचा साठाही जप्त। या प्रकरणी कृषी केंद्र सील करत दोघांवर गुन्हा दाखल। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली, कोणत्याही अटी शर्ती न ठेवता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांसंदर्भात निवेदन। लातूरमध्ये कर्जमाफीच्या जीआर विरोधात शेतकरी संघटना आक्रमक, जीआरची होळी करत निषेध नोंदवला। अध्यादेशातील जाचकटी रद्द करण्याची मागणी, लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी केलं आंदोलन। नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये जलपर्णीचं साम्राज्य, धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांना पावसाळ्यामध्ये आता पुराचा धोका, प्रशासनानं तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी। लातूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे 4 ते 5 खवा विक्रेत्यांवरती अचानक धाड पडली। भेसळीच्या संशयावरून तपासणीसाठी नमुने जप्त। एफडीएच्या कारवाईमुळे लातूरमधील पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले। वाशिमच्या उंबेडा बाजार गावामध्ये आता एफडीएच्या संभाव्य तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली। हॉटेल व्यावसायिक आणि मेडिकल चालकांकडून घाईघाईमध्ये दुकानं बंद। तुकाराम मुंडेंच्या कारवायांची धाराशिव जिल्ह्यामध्ये धास्ती। एफडीएच्या कारवायांमुळे खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांचे धंदे देखील बंद झाले। दूध संकलन केंद्रावरती धाड पडल्याच्या खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, दूध संकलन केंद्र चालकांचं शेतकऱ्यांनाही आवाहन। अकोल्याच्या चौहट्टा परिसरामध्ये विविध भागामध्ये एफडीएच्या धाडी, तुकाराम मुंडेंच्या पथकाच्या कारवाईचा दुकानदारांना धसका। पळसोद फाट्यादरम्यान अज्ञात दुकानदारानं हजारो पेप्सी रस्त्यावरती फेकून दिल्या। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुगंधित तंबाखू विरोधात 7 कारवाया, पोलिसांनी 2 टोळ्यांवरती लावला मिनी मोक्का, तर एफडीएकडून 8 लाखांचा तंबाखूचा साठा जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले। तुकाराम मुंडे आल्याचे धास्ते, अफवेमुळे पानटपऱ्या बंद करून चालक पसार। तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारल्यापासून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाया, थेट मकोका लावणार असल्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये पसरली। नांदेडमध्ये कर्जमाफीच्या जीआर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, कर्जमाफीच्या प्रतिकात्मक जीआरची होळी करत निषेधही नोंदवला। शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये कोळी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, आदिवासी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याची मागणी। धुळ्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, 48 तासांमध्ये सक्तीचे मेसेज न थांबल्यास महावितरण विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा देखील दिला इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आलं। राज्यभरात आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना बोरिवलीमध्ये कामकाज सुरू आहे। बोरिवलीमधील आरटीओमध्ये संपाचा कुठलाही परिणाम नाही। आरटीओ कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप। जळगावमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन, 50हून अधिक कर्मचारी संपावरती। सुधारित आकृतीबंध सेवा प्रवेश नियम तयार करणं आणि प्रलंबित पदोन्नतीच्या मागण्यांसाठी कर्मचारी संपावर। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचाही दिला इशारा। पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांकडून कोट्यवधींचं दान, विठ्ठलाच्या चरणावर 81 लाख रुपये, तर देणगी पावतीद्वारे 22 कोटी रुपयांचं दान मिळालं। मागील अधिक महिन्याच्या तुलनेत यंदा दानात 2 कोटी 26 लाखांची वाढ।